हे गाईज वेलकम बॅक. सो गाईज दिस इज माय डे 4 ऑफ लॉंग ट्रिप. तर गाईज आता आम्ही जस्ट थिरुवनंतपुरम सोडलेला आहे आणि आता आम्ही पुढे चाललो आहे जटायू अर्थ सेंटर. गाईज आता आम्ही जस्ट पोचलो आहे इथं जटायू अर्थ सेंटर. इथं वर आहे. आता इथं तिकीट्स काढून वर जाणार. पहिला आता शूज घालतो गाईज, शूज घालणार पाहिजे. आणि येस लेट्स गो गाईज. खूप मस्त आहे इथं, हिस्ट्री पण याची चांगली आहे. सो तुम्हाला सगळं सांगा वर जाऊन. लेट्स गो. देयर इज तिकीट सेंटर. इथून तिकीट काढून गाईज जायचं आहे. अँड केबल कार. सो गाईज दॅट विल बी मोर मेमरेबल. खूप मस्त असणार आहे ते. केबल थ्रू असं वर जायचं. या त्याचंच तिकीट काढायचं आहे. डॅड लागल्यात लाईनला. आता मीच चाललेलो पण तिथं म्हणलेत की एकच पर्सन आला. मग डॅड गेले. त्यावर फायनल तिकीट इज हिअर आणि आपण आता चाललोय वर. सो लेट्स गो गाईज. वी गो गाईज. इथून आज जायचं. अरे ऑटोमॅटिक वॉट. ओ माय गॉड कार आहे. AC पोलीस मस्त आहे का. केबल कार इकडं आहे कुठं तर. नाही इकडं नाही. लेट्स सी. बघा थांबा गाईज कुठं आहे आता. पण खाली तिकीट काढलं ते फक्त एंट्री तिकीट होतं आणि इथं वर येऊन आपल्याला केबल कारचं पण वेगळं तिकीट काढावं लागते. सो डबल तिकीट गाईज. आता इथं वेटिंगसाठी थांबवल्यात आणि केबल कार आली की आपण केबल कारमधून वर जायचं आहे. सो यस सुपर एक्सायटेड बाय. लुक इथं कॉन्सर्ट पण होतं वाटतं. कॉन्सर्ट नाही DJ वाजवा लागला आहे. पार्टीज होत्यात वाटतं जोरात तिकडं. हे बघा. वाव. असा ड्रोन शॉट आमच्याकडे नाही आहेत काही, त्यामुळे इथलं बघून घ्या. हे बघा पार्टीत चालू आहे. पीपल आर एन्जॉय. बघा इकडं मागं. यस वी आर गोईंग देअर. स्टे ट्यून. यो गाईज खूप गर्दी आहे. बघा इकडं आल्या केबल कार. ओ माय गॉड 3 आहेत गाईज. आवर केबल कार इज हिअर. आता यामध्ये नंतर यामध्ये आम्ही बसणार आणि इथून वर जाणार. यस चला गाईज. बघा इथं असं चालत चालत बसावं लागतंय. आय गेस आम्ही ह्यात बसणार. बेट जाओ गाईज. इकडे बसा मम मम मम. इकडे करा हाय करा. लेट्स गो. यामध्ये बघा. माय गॉड किती फास्ट चालले. बाहेरचे तर दिसणार नाही. भाई साहब इधर हेलीपैड भी है. गाइस लुक हियर हेलीपैड. तोंड दाखव. हेलीपॅड नाही ना तरी बरं मला पण लक्षात नव्हतं. कायचं बघा इकडं दिसना आले. पहिल्यामध्ये बसला पाहिजे. गाईज फायनली वी आर हिअर. वाव काय मस्त आहे. थांबा एक मिनिट. ओ माय गॉड. वाव काय खतरनाक आहे बघा गाईज. व्हॉट ए व्ह्यू. मस्त. हे जे माझ्या मागं तुम्ही बर्ड बघत आहे ह्याला जटायू म्हणतात. आणि ज्यावेळी रामायणमध्ये रावण सीताला बंदी बनवून नेत होता आकाशातून, त्यावेळी हे जे पक्षी आहे जटायू हे सीतेला वाचवण्यासाठी रावणासोबत युद्ध करालतं. आणि रावणाने ह्याचा एक पंख छाटलेला आहे, म्हणजे कट केला आहे पंख. आणि त्याचा पंख कट केल्यावर ते जे पडलंय ते इथं पडलेलं असं काहीतरी हिस्ट्री आहे याची. सो हे जे मंदिर किंवा म्युझियम आहे ते इथं असं बनवलेलं आहे आणि खूप मस्त आहे गाईज. खूप मोठं आहे. अँड यस रिअली नाईस हिस्ट्री. दिस इज द अदर साईड ऑफ दिस बर्ड. आणि इकडं बघा रामाचं मंदिर आहे. रामजी ह्याला भेटायला पण आलते जटायूला ज्यावेळी ते पडलं त्यावेळी. आणि जटायूनं त्यांना सांगितलं की रावण सीताला घेऊन साऊथला गेला आहे. सो अशी कहाणी आहे गाईज. खूप इंटरेस्टिंग आहे आपलं रामायण.
नक्की बघा, बघितलं नसेल तर खूप मस्त आहे. अँड यस, आता जागा राम मंदिरला दर्शन घेऊया. गाईस किती मस्त मंदिर आहे बघा. दिस इज राम मंदिर. यस, हिअर इज आवर रामजी का ध्वज. So yes, let's go. Here is Lakshman Swami. बजरंगबली. सीताजी काचतनं दिसते ना. फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे, नाहीतर रामजींची मूर्ती आत खतरनाक आहे. एक नंबर आहे आत मूर्ती. गोल्ड प्लेटेड आहे अँड रिअली नाईस. इकडच्या साईडला लक्ष्मण आहे, इकडे सीता आहे, मध्ये रामजी आहेत आणि रामजींच्या समोर बरोबर जय बजरंगबली हनुमानजी आहेत. सो येस गाईस, खूप मस्त आहे तो मंदिर. यस, हिअर फुटप्रिंट ऑफ लॉर्ड श्रीराम. बघा इथे समोर आहेत. इथं काय समजा ना, एवढं मोठं पाय कसं आहे. दिस इज दी फुटप्रिंट. अरे वय फुटप्रिंटच आहे तिथे. तेव्हा तिथं मागं टाच असते आणि हे पुढं चंपा आहे. वाव, रामजी के पास कोण आहे. वाव, किती मस्त आहेत गाईज बघा. हिअर इज दी राम टेम्पल. क्रोनॉलॉजी आहे बघा, कसं कसं काय काय झालं ते. या वाचून घ्या तुम्ही. आमचं बघून झालेलं आहे आणि खूप मस्त होतं मंदिर. परत आलेलं आहे, केबल काढला. बस वी आर बॅक. चला आता नेक्स्ट लोकेशनला जायचं आहे गाईज. भूक पण लागलेली आहे थोडी, सो जेवायचं पण. तर आम्ही फोटो घेतलाय बघा. कुछ तर नाही. आम्ही जस्ट आता बीचकडे जात होतो आणि इथं जरा डिझेल फिल्टरचं काय तर नोटिफिकेशन आले. सो ते फिल्टर रिजनरेट व्हायला लागलं आहे आणि आम्ही आता इथं रस्त्यामध्येच थांबलेलो आहे. सो ते झाले की आम्ही निघणार आहे. सो डिझेल फिल्टरचं काय तर फिल्टर रिजनरेशन होत आहे. आता 50 मिनिट्स थांबायला लागणार आहे. 49 झाले आता. सो येस, वी हॅव टू स्टॉप राईट नाव आणि आपण बीचला जाणार आहे गाईज. सो स्टे ट्यून. बाय. मी आता गाडीत बसून चेंज केले कारण असला खतरनाक व्ह्यू आहे इथं. आता इथं जरा झाडं आलीत मध्ये गाईज. थोडासा फ्लॉप झाला माझा पिक्चर. खाली काय जायचं आता. इथं खूप मस्त बीच आहे आणि बघा आउटफिट माझी. या लेट्स गो. खूप मस्त फोटो काढणार आता गाईज. अँड आता इथंच आमचा लास्ट पॉईंट आहे या डेमध्ये आणि ह्याच्या पुढचं ट्रॅव्हलिंग असणार आहे. सो बीचवर आपण खूप एन्जॉय करणार आहे. बाय. लुक हाऊ कूल कॅफे दिस इज. कॅफे हिअर अँड व्ह्यू इज हिअर. खतरनाक. वाव, सनसेट गाईज. खूप मस्त फोटो येणार आता. ओ माय गॉड गाईज, आय हॅव रीच हिअर. वाव, बीच आर रियली कूल गाईज. ये इधर गंदा पानी है. हा हा हा. Guys, this is not a bird. This is पतंग. पतंग गिर गया. Oh my God, उड़ गया. यार इकडे चालावं लागतं. अरे पतंग उडा रहा है गाइस. वो किधर गया. अरे पक्षी है वो. ए रहा पतंग. कसला पतंग आहे बघा की मस्त. Here some foreigners are doing makeout in the open. What the are they don't shy or what guys? Literally. दिखा क्या. Guys look here. किसी ने क्या बना है ये. महल दिख रहा है. भूतों का महल है. वाव, खूप मस्त केले गाईज. पण तरी फॉरेनरनं केलं असं वाटाले मला. हे काय नवीन दिसायला लागले. वाव, इकडे पण केलं. खूप मस्त आहे. व्ह्यू एवढा चांगला आहे पण फोटो काढायसाठीच कोण नाही आहे. मॉम डॅड आणि दीदी वर काय तर अजून कपडेच घेत बसल्यात. मी तर खाली चिल करायला लागलो जरा. काहीच खूप मस्त व्ह्यू आहे. आता तर गोल्डन आवर झाला आहे तर असं गोल्डन दिसायला लागले. अँड फोटो काढायचे आहेत मला खूप, पण फोटो काढायसाठीच कोण नाही. आय एम डिसअपॉइंटेड. वाव,
Look guys, they have ball. They are playing. Should I ask them? Oh my god. For just watching them. ते स्वतःच बोलवलेत मला खेळायला. चला खेळा. Yes. Guys दमलो खेळून. एक गोल मारली खरं बारक्यांच्यावर. हो माय गॉड. बघा चप्पल काढले. आता जरा फॅमिली आल्या फोटो काढतो. सन इज ऑलरेडी सेट. सनसेट झालेला आहे गाईज. अँड वी आर गोईंग बॅक राईट नाव. माझे फोटोज काय एवढे चांगले आले नाहीत गाईज. मी थोडेसे सेल्फी काढल्यात तेवढेच. आता बास मला काय पोस्ट करणार नाही काय नाही बास. कारण फुटबॉल खेळून मजा आली पोरांसंग. एक गोल मारल्या अँड येस गोल तर मारली त्याचा तर आनंद आला. सनसेट आणि बीच खूप मस्त आहे. खूप लोक आहेत फॉरेनर्स पण खूप आहे तिथं. ह्या बीचचं नाव नेहमीच वर्काला बीच. सो केरलामध्ये आहे गाईज. मस्त आहे तेवढाच डिसेंट आहे पण थोडंसं क्राऊड जास्त असतं आहे बघा. क्राऊड जास्त आहे. सो यस नॉट फॉर म्हणजे जास्त क्राऊड असल्यामुळे तुम्हाला फोटोज व्यवस्थित एवढं काय येणार नाही चांगलं. म्हणजे जर पर्सनल फोटो काढायचे असतील सो यस इन दी कार गाईज. अँड आता मी ड्राईव्ह करणार आहे. डॅड थोडा रेस्ट करतील. अँड आज आता केरलामध्येच स्टे करणार आहे आम्ही. अँड नेक्स्ट पॉईंट विल बी ऑल्सो इन केरला. सो स्टे ट्यून गाईज. आपण आता रूमवर जायचं आहे काय माग काय म्हणाले पळवा पळे नाही हो पळवत हळू घेतो. सो येस गाईज हळू जाऊया आपण. अँड बघूया ट्रॅव्हल करायचं आहे काय रूमवर स्टे करायचं आहे बघूया. सो स्टे ट्यून इन दॅट गाईज. आता आम्ही डिनरसाठी थांबलेलो आहे. हे बघा डिनर मासा सी फूड. सो गाईज इथं सगळं सी फूड असते आणि मला जास्त सी फूड आवडत नाही. सो आय विल बी इटिंग चिकन. लेट्स गो. No, he is saying that from here to here. No. Total. No. Because we cannot cut this. Lightly. Okay, you direct roast this totally. You can. It's small guy. This is small. 2 people can. Because we are also ordering chicken, so it is too much for us. तर फिश घेतले तर अखंड फिश घ्यायला लागत्या. तेवढे सपणार पण नाही. आता तुम्ही व्हिडिओ बघितला तसं ती नाही ती लय मोठी होती. आता एक दीदीने व्हिडिओ केलेली की नाही ते एवढा छोटा होता. तिकडचा लय मोठा आहे. होय पण मोठे नाही खाणार आपण छोटे. सो येस वी आर नॉट इटिंग दॅट फिश. एवढं जाणार नाही. चिकन खायला पण गाईज जस्ट आमचा डिनर झाला आहे. साऊथचं एक खास गोष्ट आहे की इकडं सगळ्या हॉटेल्समध्ये अफोर्डेबल जेवण मिळते आणि कमी प्राईसमध्ये असते सगळं. आणि कमी प्राईसमध्ये जास्त क्वांटिटी भेटते. सो या इकडचा एक प्लस पॉईंट तेवढा एक चांगला वाटला मला. बाकीचं वाटो किंवा न वाटो हे तर चांगलं चांगली होती. आता चांगलंच म्हणायचं इकडं आले म्हणल्यावर. कोल्हापूरपेक्षा तर जरा कमी प्राइस आहे पण कोल्हापूरपेक्षा चांगलं नाही आहे. कोल्हापूर ते कोल्हापूर. येस बाय. यो गाईज दिस इज द हॉटेल वी आर स्टेइंग राईट नाव फॉर टुडे 2 नाईट. रूम नंबर ओके. वी हॅव टू बुक द रूम. बुक घ्यायचं आहे. रूम घ्यायचं आहे. वेळ झाला आहे 11:30 वाजल्यात. लोक बी झोपले तिथली सगळी. आणि रूम घेऊन रूमवरच जाव्या. रूम चेकआउट करूया. बाय. ओ माय गॉड गाइस लुक दिस इज द रूम. वाव सेक्सी. मस्त आहे रूम. या गाईज आता डायरेक्ट विषय झोपणे का. गाईज खूप कंटाळा आला गाईज. किती ट्रॅव्हलिंग केले माहिती आहे. मी गाडी चालवतो आणि गाडी चालवताना मला झोप आली एवढी वाईट. पप्पा म्हटलं बाळ साईडला बसतो आणि मग इथं हॉटेलवर घेऊन आले. सो गाईज पण खूप गाडी चालवली मी आज. अँड येस आता डायरेक्ट झोपूया गाईज. मला पण खूप कंटाळा आलेला आहे. आणि उद्या पण आपण खूप मस्त स्पॉट एक्सप्लोर करायचे आहेत. सो स्टे ट्यून इन ब्लॉग गाईज. टुमारोज ब्लॉग विल बी मोर स्पेशल. अँड आजचा तो मस्त कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट तर काय करतच नसता तुम्ही. सो काय अपेक्षा सोडून देत तुम्ही. लेकिन चॅनलला सबस्क्राईब तर करा. अँड मिलते नेक्स्ट ब्लॉग में गाईज. बाय बाय.